शाळेच्या दाखल्यावर हिंदू शब्द नको, फक्त आदिवासी जमातीचा उल्लेख करावा, गटशिक्षण अधिकारी शहादा यांचा आदेश। शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना स्पष्ट सूचना, बिरसा फायटर्सच्या मागणीनंतर ऐतिहासिक निर्णय। लोकसेवा न्यूज 24 तास प्रतिनिधी शहादा। शहादा तालुक्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे। अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू शब्दाचा उल्लेख करू नये, फक्त मूळ जमातीचा उल्लेख करावा, असा स्पष्ट आदेश गटशिक्षण अधिकारी शहादा यांनी दिनांक 21 जुलै 2025 रोजी काढला आहे। या पार्श्वभूमीला कारणीभूत ठरले बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेचे 8 जुलै 2025 रोजी दिलेले निवेदन। त्यामध्ये शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दाखल्यांवर जबरदस्तीने हिंदू हा धर्म नमूद केल्याचा आरोप करण्यात आला होता। महाराष्ट्र शासनाचा 12 जानेवारी 2000 चा निर्णयही याबाबत स्पष्ट आहे। अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शाळेतील दाखल्यांवर धर्म नव्हे, तर मूळ जात जमात स्पष्टपणे नमूद करणे गरजेचे आहे। या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश आता गटशिक्षण अधिकारी शहादा यांनी दिले आहेत। बिरसा फायटर्सचं आवाहन। आम्ही आदिवासी पालकांना जाहीर आवाहन करतो, आपल्या मुलांच्या शाळेच्या नोंदीत जर धर्माचा उल्लेख केला जात असेल, तर त्वरित आमच्याशी संपर्क साधा, असे आवाहन बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी केले आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, भारत देश संविधानाने चालतो, धर्माने नव्हे। धर्मापेक्षा संविधान मोठे आहे। हा आमच्या लेखणीच्या संघर्षाचा संवैधानिक विजय आहे। लोकशाही मूल्यांचा सन्मान करणारा निर्णय। गटशिक्षण अधिकारी शहादा यांनी दाखवलेला तत्परता आणि सकारात्मक प्रतिसाद निश्चितच स्तुत्य असून, संवैधानिक मूल्यांना अधोरेखित करणारा निर्णय आहे, असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले।